वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अंतकरणामध्ये विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन। महद भाग्यानी पूर्व पुण्याईनं वृंदावन धाम या प्रत्यक्ष असलेल्या गोलोक धाम मध्ये आपला तिसऱ्या दिवसाचा आज निवास आहे। प्रभूचं दर्शन सगळ्यांना प्राप्त झालं आहे। बाके बिहारी जी साक्षात आहेत, प्रगट झालेले आहेत आणि अनंत भक्तांचं कल्याण केलेलं आहे। अनंत भक्तांचे मनोरथ बाके बिहारीजींनी पूर्ण केले आहे। त्यांच्या चरणाजवळ जो निस्सीम भावानं शरण होतो त्यांचा उद्धार ते करतात। असे एक नाही, हजारो प्रसंग आहेत। त्यांचं शास्त्र श्रीमद भागवत आपण त्यांनाच ऐकवत आहोत। खरं म्हणजे आपल्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ उद्देश भगवन नामाचं स्मरण, भगवन नामाचं गायन हा आहे। अन्य गोष्टी जर आपण केल्या तर आपण भटकतो जगामध्ये आणि भटकल्यानंतर मार्ग मिळाला तर आहे, नाही तर भटकणंच आहे। म्हणून या जीवनामध्ये शक्य तितक्या लवकर परमार्थ मार्ग धरला पाहिजे। डोळे भरून पाहायचं बाके बिहारीला। ज्या काही प्रार्थना आपल्या अंतःकरणामध्ये असतील, जे काही भाव आपल्या अंतःकरणामध्ये असतील ते तिथे प्रगट करायचे। कृपावंत आहे तो परमात्मा। सगळे सुख त्या परमात्म्याच्या चरणाजवळ आहेत। ते सुख प्राप्त करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे। आपल्या मनाला उपदेश करायचा की बाबा रे आता भटकू नको, आतापर्यंत भटकला ठीक आहे, यापुढे भटकू नको। आधार परमात्म्याचा घ्यायचा। ज्यांनी परमात्म्याचा आधार घेतलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये अपरिमित आनंद आहे।
भज मन राम चरण सुखदाई। 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 जिहि चरणन से जिहि चरणन से निकसी सुरसरी। शंकर जटा समाई। भज मन राम चरण सुखदाई। भज मन राम चरण सुखदाई। आपण यमुनेच्या किनारी बसलो आहोत आणि स्मरण करत आहोत गंगेचं. जिहि चरणन से निकसी सुरसरी. शंकर जटा समाई. परमात्म्याच्या चरणाजवळ गंगेचा जन्म आहे म्हणून तिला भगवतपदी म्हणतात. तिचं नाव भगवतपदी. नारायणाच्या चरणाजवळ जन्म आहे गंगेचा आणि ती गंगा शिव भगवाननी आपल्या जटेमध्ये धारण केली. जिहि चरणन से निकसी सुरसरी. सुरसरी म्हणजे देव नदी. परमात्म्याच्या चरणाजवळ उगम झाला आणि शिव भगवाननी तिला मस्तकावर धारण केलं. गंगा म्हणजे पवित्र, पावित्र्य. आणि यमुना म्हणजे भक्ती. आपण यमुनेच्या किनारी आहो. ही भक्ती देणारी आहे. कलियुगामध्ये आहे यमुनाजी. यमुनाजीचं दर्शन घेताना भक्ती मागायची. यमुना महाराणी आहे, परमात्म्याची महाराणी आहे. परमात्म्यानं आज्ञा केली, यमुने तुला राहायचं आहे, कलियुगात तुला राहायचं आहे. आणि जे भक्त तुझ्या दर्शनाला येतील त्या दर्शनाला त्यांना दर्शन द्यायचं आहे आणि ते मागतील ते मनोरथ पूर्ण करायचे आहेत. म्हणून काही भक्त यमुनाजीला मनोरथ मागतात आणि त्यांचे मनोरथ पूर्ण झाल्यानंतर मग यमुनाजीला ते चुनरी अर्पण करतात. ती चुनरी अर्पण करण्याचा उत्सव म्हणजे लाखो रुपयाचा खर्च असतो. एका चुनरीला दुसरी चुनरी, तिला तिसरी चुनरी, चौथी, अनंत चुनरी बांधून ते चढवतात यमुनाजीला. चुनरी मनोरथ म्हणतात त्याला. कलियुगामध्ये यमुना जी आहे परमात्म्याची राणी. आज यमुनेजीच्या किनारी आहोत आपण. ही रमण रेती आहे. या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्यांनी रमण केलं, आनंद केला,
नृत्य केलं, गोपाळांच्या सोबत अनंत खेळ खेळले. या भूमीला त्या परमात्म्याचा स्पर्श आहे. तो स्पर्श कायम आहे. सुगंध नष्ट होत असतात. सकाळी लावला की दुपारपर्यंत गेला. वस्त्राला जर सुगंध लावला तर वस्त्र धुतल्यानंतर तो काही राहत नाही. पण कस्तुरीचा सुगंध जर वस्त्राला लागला तर तो अनेक महिने राहतो. अरुणाचल प्रदेशमध्ये एका भक्तानं आमच्या हाताला कस्तुरीचा स्पर्श करवला आणि अनेक महिने इकडून लावला होता आणि सुगंध इकडून येत होता. अनेक महिने गेला नाही सुगंध. कस्तुरीचा सुगंध जात नाही. या युगामध्ये फार दुर्मिळ आहे. जगन्नाथ भगवानला कस्तुरी अर्पण होते. बाके बिहारीजीला कस्तुरी अर्पण होते. जो सुगंध लवकर भंग पावत नाही, क्षीण होत नाही, तो कस्तुरीचा सुगंध. आणि परमात्म्याच्या मस्तकावर कस्तुरीचा तिलक आहे. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सगळ्यांनी म्हणायचं कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. बाके बिहारी लाल की जय. ते सिरियल पाहतात लोक, त्या टी व्हीवर असतात, त्यांच्या आवडीच्या सिरियल असतात आणि ते पाहत असताना काही काही रडतात सुद्धा, खूप रडतात. आम्ही पाहिले ते लोक रडताना. आणि जीवनामध्ये मात्र उलट वागतात. इतके गंभीर असतात ते पाहत असताना. कोणी एखादा पाहुणा जर आला ना तर त्यांना सहन होत नाही. त्यांना असं वाटलं की याला हीच वेळ सापडली का यायला, थोडा थांबून आला असता तर नाही चाललं असतं का. एवढे तल्लीन होऊन जातात त्याच्याशी. विषयांसोबत मनुष्य तल्लीन होऊन जातो. जे नाश करणारे असतात त्यांच्यासोबत तल्लीन होऊन जातो. परमार्थामध्ये मात्र तल्लीन होण्याला वेळ लागतो, सातत्य लागतं.
सतत अखंड परमार्थ ज्यांचा आहे ते लवकर तल्लीन होतात, खूप आनंद येतो. संध्याकाळी बाके बिहारीजीचं दर्शन घेतलं, खूप कृपा केली. दर्शन घेत असताना आपण एकरूप झालं पाहिजे त्या परमात्म्यासोबत. असं समजायचं की हा आपल्या जीवनातला बहुमोल क्षण आहे. आपल्याला परमात्म्याचं दर्शन होत आहे, ही फार मोठी कृपा आहे आपल्यावर परमात्म्याची. डोळे भरून मन भरून दर्शन घ्यायचं परमात्म्याचं, परमात्म्याला मागायचं, सांगायचं. ते आपले माता पिता आहेत, मात्या पित्याशी बोलायचं नाही तर मग कोणाशी बोलायचं? तसं सांगण्याची आवश्यकता नाही. न सांगता कळे जया अंतर, सांगायची गरजच नाही. काही काही भक्तांना असं वाटत असेल की इथे आपण राहिलो होतो कधीतरी, कधी या ठिकाणी आपला निवास झाला असेल. ते स्पंदन जाणवतात, भक्तीचे स्पंदन जाणवतात. परमात्म्याच्या सान्निध्यामध्ये परमात्म्याची कथा ऐकणं, श्रवण करणं महत् भाग्य आहे. आज आपली कथा चतुर्थ स्कंदाच्या 12व्या अध्यायामध्ये आरंभ होत आहे. नारद उवाच अथ श्रीमद्भागवत महापुराण चतुर्थ स्कंदः 12ोऽध्यायः. नारद उवाच नूनं सुनते पतिदेवतायास्तप प्रभावस्य सुतश्यतां गतिं दृष्ट्वाभ्युपायानपि वेदवादिनो नैवादिगन्तु प्रभवन्ति किं नृपाः. भगवान नाम घेताना, गायन करताना आपले स्वर लावायचे, आपले स्वर लागले पाहिजेत. प्रयत्न केला तर लागतात, सगळ्यांचे लागतात. सगळ्यांचा आवाज चांगलाच आहे. भगवान नाम घेण्यासाठी कोणाचाही आवाज कमी नाही, कोणाचाही जास्त नाही, श्रेष्ठच आहे. श्री नारायण भगवान. नारायण भगवानचा प्रसंग आहे. ध्रुवावर कृपा करणार आहेत नारायण भगवान. एका 5 वर्षाच्या बालकाचा कथा प्रसंग आहे. 5 वर्षाच्या बालकाचं अंतकरण सरळ असतं, जटिलता नसते त्यामध्ये. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं मनुष्याचं जीवन, मनुष्याचं अंतकरण, मनुष्याचे विचार हे जटिल होत जातात. आणि जटिल लोकांच्या संगतीमध्ये राहिलं की मग तर विचाराची सोय नाही. ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थ नाही, उचापती आहेत, काही ना काही आहे, रिकामं नाहीच. ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थ आहे त्यांच्या संगतीमध्ये आपण गेलं की मग आपलंही जीवन निर्मळ होऊन जातं, नितळ होऊन जातं. आणि नितळ पाणी असलं की तळ दिसायला लागतं, शुद्ध दिसायला लागतं. श्री नारायण भगवान भगवान सगळे जय जयकार करू. श्री नारायण भगवान की जय. अगदी मोकळ्या मनानं जय जयकार करायचा, प्रसन्नपणे करायचा. ही संधी मिळालेली आहे, पुढे मिळणं कठीण आहे. आम्हाला तर कठीण आहे. तुम्हाला येता येईल, दर्शन प्राप्त करता येईल, कथेला सुद्धा येता येईल. आम्हाला नाही जमणार. आमच्यासाठी
हा पूर्णतेचा क्षण आहे, खूप आनंदाचा क्षण आहे. श्री नारायण भगवान की जय. पावसाची सर एखादी आली आणि बरसून गेली की किती आनंद होतो. तसं झालं पाहिजे. जय जयकार तसा झाला पाहिजे. जय जयकार म्हणजे आपण परमात्म्याच्या दरबारामध्ये आपली हजेरी लावतो. परमात्मा, मी तुमचं स्मरण करत आहे. हे नारायणा, मी तुमचं स्मरण करत आहे. तुम्हीच माझे माता पिता आहात. आणि खरे माता पिता परमात्माच आहेत. हे जगातले माता पिता ठीक आहेत, पण खरे माता पिता परमात्मा. माता पित्यांना आपल्या संततीची चिंता असते. माझ्या पुत्राचं कल्याण व्हावं, माझ्या कन्येचं कल्याण व्हावं, ही भावना असते माता पित्याच्या अंतःकरणामध्ये. हे प्रेम असतं. पण परमात्म्याचा विचार जो असतो तो त्याच्याही पुढचा आहे. म्हणून संत महात्मे त्या परमात्म्याला वंदन करतात. तुम्ही म्हणा श्लोक. त्वमेव माता च पिता त्वमेव. 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 त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव. त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. त्वमेव सर्वं मम देव देव. त्वमेव सर्वं मम देव देव. हे श्लोक पाठ करायचे, पाठांतर खूप करायचं. आपल्याला प्रणाम करता आला पाहिजे ना परमात्म्याला. मंत्रानं प्रणाम करायचा. जे असं म्हणतात की बा आम्हाला वेळच नाही, भरपूर वेळ आहे. परमार्थासाठी भरपूर वेळ आहे. हे रस्त्यावर उभं राहून बोलत उभे राहणारे लोक, यांच्याजवळ वेळ नाही का? फोनवर इतकं सगळं बोलत बसणारे, भाराभर बोलत बसणारे, यांच्याजवळ वेळ नाही? बरं, काय बोलतात फोनवर? परमार्थ आहे का? व्यर्थच्या गोष्टी आहेत. भरपूर वेळ आहे, परमार्थासाठी भरपूर वेळ आहे. आपला उद्धार करण्यासाठी भरपूर वेळ आहे. ती भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. संत महात्मे आपल्यावर हाच उपकार करतात. ध्रुव महाराजांचं चरित्र नारद भगवान गायन करत आहे. श्रीमद भागवतामध्ये 4th स्कंदामध्ये 12व्या अध्यायामध्ये नारद भगवान चरित्र गायन करतात. नारद भगवान परमात्मा आहेत. नारद भगवान नारायण आहेत. नारायणानं अवतार घेतलेला आहे. जगाला भक्ती देण्यासाठी, भक्तीचा प्रचार करण्यासाठी परमात्माच नारद झाले. त्यांनी प्रचार केला. भक्तीचा प्रचार करण्यासाठी प्रगट झालेले आहे नारद भगवान. उद्देश स्पष्ट आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आलो याची कारणासी. कारण माहित आहे महाराजांना. माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला कारणच माहित नाही. आपला जन्म कशासाठी झाला, काय करायचं आहे, व्हॉट टू डू, माझ्यासाठी काय कर्तव्य आहे. नारायण नारायण नारायण. नारायण नारायण
तो शिष्य किती श्रेष्ठ आहे की ज्याचं चरित्र गुरु सांगत आहे. खरं म्हणजे गुरुचं चरित्र शिष्य सांगत असतात, पण या ठिकाणी या प्रसंगामध्ये शिष्य एवढा श्रेष्ठ झालेला आहे की गुरु त्याचं चरित्र सांगतात. नारद भगवान वर्णन करतात ध्रुवाचं चरित्र. ध्रुव या नावाचा अर्थ होतो की जो बदलत नाही. परमात्म्याला ध्रुव मती मागितली पाहिजे, ध्रुव बुद्धी जी बदलत नाही. आपला विश्वास बदलायला नको, विश्वास क्षीण व्हायला नको, कमजोर व्हायला नको, तो दृढ झाला पाहिजे. नारद भगवान सांगतात की उत्तानपाद महाराजांच्या 2 राण्या होत्या. मनु महाराजांच्या वंशातले कीर्तनीय वंश आहे, ज्या वंशाचं कीर्तन केलं पाहिजे, ज्या चरित्राचं चिंतन केलं पाहिजे, असा वंश आहे. व्यासनारायण भगवान म्हणतात की मनु महाराजांचा वंश कीर्तनीय आहे. पुण्यवंत व्हावे घेता, पुण्यवंत व्हावे घेता पुण्यवंताची नावे. जनाचे नावे. आपल्याला हे प्रमाणे घ्यायला पाहिजे, महाराजांचं स्मरण करायला पाहिजे. पुण्यवंताचं स्मरण केलं तर मनुष्य पुण्यवंत होऊन जातो. चरित्र बदलतं. एखाद्या दिवशी प्रयोग करून पहा. 1 दिवस काढायचा स्वतःसाठी 12 तास, स्वतःबद्दल चिंतन करायचं, परमात्म्याचं चिंतन करायचं 12 तास. त्या 12 तासात कोणाला भेटायचंच नाही. आणि नंतर आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये जे स्पंदन जाणवतील, आपल्याला असं वाटेल की खरोखर आपलं जीवन बदललं. खूप आनंद होईल, खऱ्या स्वरूपाची प्राप्ती होईल. हे वेगवेगळे आवरण पांघरलेले आहेत आपण या शरीरावर, मुखवटे चढवलेले आहेत. एकच मनुष्य पानं किती नाते आहेत. कोणासोबत तो पती आहे, मग पत्नीशी बोलताना कसा बोलतो, वेगळा बोलतो. पत्नीशी बोलताना वेगळा बोलतो. आईशी बोलताना तोच मनुष्य वेगळा बोलतो. मुलासोबत बोलताना वेगळा बोलतो. ते मुखवटे चढवलेले असतात, अनेक मुखवटे. कोणाच्या सोबत मित्र आहे, कोणाच्या सोबत मित्र नाही. एकच मनुष्य किती विभिन्न भूमिका जगासमोर मांडतो. त्याचं खरं स्वरूप वेगळंच आहे, त्याचं स्वरूप त्यालाही कळत नाही. ते खरं स्वरूप एकच स्वरूप, ते निर्मळ स्वरूप. उत्तानपाद महाराजांच्या 2 राण्या सुनीती सुरुची. सुनीती राणी, तिचं नाव सुनीती आहे, खरोखर ती नीतिमान आहे, फार धर्मवान आहे ती. तिचं चरित्र फार श्रेष्ठ आहे. जगामध्ये काही लोक संसारी असतात, काही लोक पारमार्थिक असतात. काही 24 तास पारमार्थिक असतात, काही 24 तास संसारी असतात. संसारी माणसाच्या जीवनामध्ये नाना प्रकारचे दुःख, हेवे दावे, नाना प्रकारच्या गोष्टी. पारमार्थिका जीवनामध्ये हेवे दावे नाही, आनंद आहे. सुनीती राणीला राजाचं प्रेम प्राप्त नाही. राजा येत नाही, सुनीती राणीच्या भेटीला येत नाही. सुरुची राणीच्या मागे मागे असतो. काही करावंच लागत नाही. परमात्म्याच्या कृपेनं त्याला राज्य प्राप्त झालेलं आहे. मनु महाराजांचा पुत्र आहे.
सगळं वैभव आहे, सगळं ऐश्वर्य आहे, काही करावं लागत नाही, विलासी आहे, सुख भोगामध्ये तल्लीन झालेला आहे, परमात्म्याचं स्मरणही करत नाही. आणि सुरुची राणी त्याला अनुकूल आहे, ती संसारी आहे. शृंगार करायचा, सुंदर वस्त्र धारण करायचे, राजाला आपल्या मुठीमध्ये धरलेला आहे सुरुची राणीने. राजा अधीन आहे त्या राणीच्या. पण सुनीती राणीला काही वाटत नाही, मोठ्या राणीला काही वाटत नाही. सगळं काही तिला भगवंताची कृपाच वाटते, जे आहे ते ठीक आहे. मोठी प्रसन्न आहे, नारायण भगवानची भक्त आहे, नारद भगवानचा अनुग्रह तिला मिळालेला आहे. दररोज तिच्या पूजनामध्ये श्री नारायण भगवान आहेत. आणि सुनीती राणीचा पुत्र आहे ध्रुव, सुरुची राणीचा पुत्र आहे उत्तम. ध्रुवावर आईचे संस्कार पडलेले आहेत. मुलांवर आईचे संस्कार जास्त होतात. आई जर पारमार्थिक असली तर त्या मातेचे पुत्र हे पारमार्थिकच उपजतात. ध्रुवावर आईचे संस्कार. एक दिवस ध्रुवाचा जन्मदिवस होता. आईनं विचार केला जन्मदिवस साजरा करायचा. आपल्याकडचे लोक ते काही घेऊन येतात आणि मग ते काहीतरी सजावट करतात थोडीशी, आणि मग ते केक वगैरे काहीतरी असतं ते, आणि मग हॅपी बर्थडे टू यू अशा पद्धतीनं ते साजरा करतात. पण तसं नाही. आपली क्षमता असेल तर खूप चांगल्या पद्धतीनं होतो. अर्चन करायचं, तुलसी दलानं 108 वेळा, 1008 वेळा नारायणाचं पूजन करायचं, आपल्या इष्टदेवतेचं पूजन करायचं, त्या बाळाला नवीन वस्त्र द्यायचे. आणि आपली क्षमता खूप चांगली असेल तर यज्ञ करायचा, जन्मदिवसाचा याग करायचा, विष्णू सहस्रनामचा पाठ करायचा, भक्तिमय वातावरण घरामध्ये निर्माण करायचं, त्याला नवीन वस्त्र द्यायचे, तिलक करायचा, जन्मदिवसाचे आशीर्वाद त्याला द्यायचे. जे आशीर्वाद आहे त्याच्या भविष्याचं चिंतन करतील. बाळा तू कसा हो पुढे, तू मेधावी हो, मेधावी. जी विद्या तुला प्राप्त होईल त्या विद्येचा विसर तुला पडू नये, हे आशीर्वाद आहेत. मेधावी. आणि कशासाठी मेधावी हो? मेधावी देशसेवीच. या देशाच्या कामी पडला पाहिजे तू. जे दीन दुखी आहेत त्यांचे दुःख दूर करणारा झाला पाहिजे. दीनानाम दुःखनाशक. तुला आयुष्य कसं प्राप्त व्हावं? चिरायो राष्ट्रभक्ताश्च मातृभक्ताश्च बालक विद्वान जनीच योगीच यशस्वी कुलदीपक. ज्ञानी झाला पाहिजे, विद्वान जनीच योगीच यशस्वी कुलदीपक. कुळाचं नाव जगामध्ये प्रकाशित करणारा कुलदीपक झाला पाहिजे. आणि कन्येचा वाढदिवस जर असेल तर मग एक शब्द बदलून द्यायचा, यशस्वी कुलदीपिका. आशीर्वाद आशीर्वाद असले पाहिजे. हॅपी बर्थडे मध्ये आशीर्वाद नाही, आशीर्वादाचा काही संबंधच नाही. आशीर्वादाची भावना त्यामध्ये येत नाही. या मंत्रामध्ये आशीर्वादाची भावना येते. अंतकरणातल्या भावना प्रगट केल्या पाहिजे. जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा तेव्हा अंतकरणातल्या भावना प्रगट केल्या पाहिजे.
मुलगा नोकरीला आहे, दूर आहे नोकरीला, विदेशामध्ये आहे, त्याची भेटच होत नाही लवकर. आणि तो भेटायला आला आणि जर आईशी बोलला, आई तुझी तब्येत बरी आहे ना, तुला काही अडचण तर नाही, तुझ्यासाठी काय करू, नाही केलं तरी चालतं, पण हे शब्द बोलल्यानंतर आईला जो आनंद होतो, त्या मातेला असं वाटतं की मी एका सत्पुत्राला जन्म दिला. त्याला वेळच नाही आईशी बोलायला. आहे विदेशामध्ये, विदेशातून आला आईच्या भेटीसाठी आला, पण तो आपल्या अंतःकरणातले भावच प्रगट करत नाही. विद्या आहेत त्याच्याजवळ, पण ही विद्या आई वडिलाचं अंतःकरणच जर त्या पुत्राला कळत नसेल तर मग आता काय म्हणावं. डालभर सोनं आईच्या चरणाजवळ अर्पण केलं तरी हे प्राप्त नाही होत. हे 2 शब्दामधून प्राप्त झालेलं आहे. पैशानं नाही चालत. अंतःकरणाचा परिचय झाला पाहिजे. वडिलांना किती आनंद होतो. प्रेमाचे 2 शब्द तो बोलायला लागला, बाबा तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला काही तपासण्या करायच्या आहे का, तुमची काय इच्छा आहे. आम्ही एकदा आईला विचारलं होतं, आई सगळं आणून दिलं. ती म्हणाली मला काशी दाखवायची, काशीचं दर्शन करवून दे मला. पंढरपूर झालं, आळंदी झाली, देहू झाली, प्रातस्मरणीय गजानन महाराजांचे निस्सीम भक्त, ज्यांनी जन्मभर गजानन महाराजांची सेवा केली. श्री पुरुषोत्तम दादा आपल्यासाठी फार मोठं उदाहरण. ते दिंडी घेऊन जात असत पंढरपूरला, आणि एका दिंडीमध्ये बहुतेक आमच्या आई आहेत, निश्चितपणे माहीत नाही, पण एका दिंडीमध्ये आई गेली होती. पांडुरंगावर फार भक्ती होती आईची. काय करावं, काशी, आणि खरोखर मग काशी घडलं आईला, प्रयागही घडलं. अंतःकरणाचा परिचय फार महत्वाचा आहे. श्रीमद भागवताच्या ह्या कथा आपण ऐकतो, हे कथा प्रसंग ऐकतो. काही लोक कठोर दिसतात आपल्याला, काही लोक खूप प्रेमळ दिसतात, पण संदेश हा आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या अंतःकरणाचा विकास झाला पाहिजे. अंतःकरण जर कळलं नाही तर काय उपयोग आहे. एक आई म्हणाली होती की महाराज आमच्या घरामध्ये 4 माणसं आहेत, 2 भाऊ, 1 बहीण आणि म्हातारी आई, पण 4 जण असे राहतात जसे बसमध्ये लोक बसलेले असतात ना, कोणाचा कोणाशी काही संबंध नाही. प्रेमाचा अभाव, प्रेमाचं सूत्रच नाही. प्रेम फार महत्वाचा भाव आहे. विश्वास, निष्ठा, त्याग. ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी त्याग आहेच. त्यागाविना प्रेम नाही. मुलगा जर जेवला नाही तर आईला जेववत नाही, तिच्या मुखामध्ये घास जात नाही. मुलगा परत येतो, तो जेवायला लागतो, त्याच्या मनामध्ये विचारही नसतो की ही माऊली माझ्यासाठी आतापर्यंत उपाशी थांबलेली आहे. तो हेही विचारत नाही, आई तू जेवली का. पण त्या माऊलीला त्याचं काही वाटत नाही. त्यांनी भोजन केल्यानंतर तिला तृप्ती मिळते. ध्रुवाचा जन्मदिवस होता, मातेनं जन्मदिवस साजरा केला, नारायण भगवानचं पूजन केलं, नारायण भगवानचं दर्शन करवलं, आशीर्वाद दिले, बाळा तू मेधावी हो. आईचं दर्शन घेतलं त्या बाळाने, ध्रुव बाळाने दर्शन घेतलं. मग विचार प्रगट केला, माते वडिलांच्या भेटीला जाऊ का. आता मातेला प्रश्न पडला, याला कसं म्हणावं की वडील तुझा सत्कार करणार नाही, ते सावत्राईच्या भवनामध्ये आहेत, तिथे तुझा मान सन्मान होणार नाही.
त्याच्या अंतकरणाला धक्का लागेल. स्वभाव फार निर्मळ आहे सुनीती मातेचा. सुनीती माता म्हणाली की तुझे वडील कामामध्ये असतील. तो म्हणाला नाही नाही, बाजूच्या भवनामध्ये आलेले आहेत, विमातेकडे आहेत, मला परवानगी दे, मी तिथे जाऊन बाबाचं दर्शन घेतो, आज माझा जन्मदिवस आहे ना. आज्ञा दिली, जा लवकर ये. ध्रुव गेले, पाहिलं सिंहासनावर महाराज बसलेले, त्यांच्या मांडीवर तो उत्तम बसलेला सावत्र भाऊ. ध्रुवाच्या मनामध्ये विचार आला, अरे आपला भाऊ बाबांच्या मांडीवर बसलेला आहे, आपणही जावं. धावत निघाला ध्रुव. सावत्राईनं पाहिलं, सुरुची मातेनं पाहिलं, ती धावत धावत आली, ध्रुवाचा हात धरला, मागे ओढलं, त्याला त्याच्या कमरेमध्ये लाथ मारली. भूमीवर पडला ध्रुव. त्याला समजलंच नाही आई असं का वागली, आपलं काय चुकलं. विमातेनं विचारलं, सुरुची मातेनं विचारलं, कुठे चालला होता. बाबांच्या मांडीवर बसायला. तुला अधिकार नाही, राजाच्या मांडीवर बसण्याचा तुला अधिकार नाही. तुला राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर मग माझा पुत्र म्हणून जन्म घे, वनामध्ये जा, नारायणाची आराधना कर, पुन्हा जन्म घे, मग बस राजाच्या मांडीवर. माझा पुत्र झाला तरच तुला बसता येईल. भेद बुद्धी आहे, स्वार्थ बुद्धी आहे. ध्रुव उठला, परत आला. सुनीती मातेनं पाहिलं, चेहरा कोमजलेला. ध्रुवाला जवळ घेतलं, आणि जेव्हा जवळ घेतलं तेव्हा रडायला लागले. मग विचारलं काय झालं. ध्रुवाने सांगितलं, मला बाबाच्या मांडीवर बसू दिलं नाही. मला म्हणाली सावत्राई की तू वनामध्ये जा, तपश्चर्या कर, पुन्हा जन्म घे. मातेनं विचार केला की याच्या मनामध्ये हा जर विकृत विचार आला तर याला फार दुःख होईल, हे याची भावना दूर केली पाहिजे. म्हणून माता म्हणाली, अरे ध्रुवा, तुझ्या आईनं योग्य सांगितलं ना, बरोबर सांगितलं. नारायणाच्या आराधनेपेक्षा श्रेष्ठ काय आहे जगामध्ये. जगात श्रेष्ठ तर केवळ नारायणाची आराधना आहे. तुझी आई योग्य बोलली. त्याच्या मनातला तो वाईट विचार काढून टाकायचा होता. ध्रुव म्हणाला, मी आत्ताच जातो वनामध्ये तपश्चर्या करायला. सुनीती मातेला कुठे माहित होतं की आत्ताच जायची इच्छा करेल. सुरुवातीला सांगितलं की बाळा, तुझं वय लहान आहे, तुला झेपणार नाही. तो म्हणाला, नाही माते, मला आत्ताच गेलं पाहिजे, मला आज्ञा दे. चरण स्पर्श केला, मातेनं आशीर्वाद दिले. परमात्म्यावर दृढ विश्वास, परमात्मा याचं कल्याणच करणार आहे. एक विश्वास असला पाहिजे अंतकरणामध्ये, परमात्मा माझं कल्याण करणार आहे. हा एक विचार, परमात्माच माझं कल्याण करू शकतात. हा दुसरा विचार, परमात्म्याच्या विना माझं कल्याण कुठेच होऊ शकत नाही. हा तिसरा विचार, माझ्यासाठी शरणागतीचं एकमेव स्थान परमात्माच आहे. हे विचार पाहिजेत, असे विचार पाहिजेत, म्हणजे संसाराचं दुःख होणार नाही. मातेचे आशीर्वाद घेऊन ध्रुव निघाला, हिमालयामध्ये गेला, शोधायला लागला आपल्याला गुरु कुठे मिळतील, ते आपल्याला मार्ग सांगतील. आणि ज्या ठिकाणी ध्रुवानं तपश्चर्या केली ते स्थान हेच आहे बरं. आपण बसलेले आहात ते स्थान आहे. हे मधुवन होतं त्यावेळेला. हा सत्ययुगातला प्रसंग आहे. वृंदावन धाम नव्हतं, मधुवन होतं. सगळा हा परिसर वनांनी दाटलेला होता. गुरुच्या शोधामध्ये ध्रुव महाराज प्रतीक्षा करायला लागले. नारद भगवानची भेट झाली. नारद नारायण भगवान की जय.
नारद भगवानच्या चरणी दंडवत केला त्या 5 वर्षाच्या बालकानं आणि इच्छा प्रगट केली, मला नारायणाची प्राप्ती करायची आहे, मला परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. नारद भगवान म्हणाले, बाळा तू लहान आहेस, मोठा झाल्यानंतर ये. ध्रुवानं विचार मांडला की मी मोठा झाल्यानंतर माझे विचार राहतील का येण्याचे. लहान मुलांचे विचार लवकर लवकर बदलतात. एखादा मुलगा म्हणतो मला वैज्ञानिक व्हायचं, सायंटिस्ट. आणखी काही दिवसानं विचारलं की का रे बाबा तुला वैज्ञानिक व्हायचं नाही, म्हणतो मला आर्मीत जायचं. आणखी काही दिवसानं भेटलं की मग त्याचा विचार दुसरा काही होतो. बदलत राहतात विचार. ध्रुव म्हणाला की माझे विचार बदलतील, मला परत जायचं नाही. हाची नेम आता न फिरे माघारी, जसे तुकाराम महाराज म्हणतात. माझा नियम हाच आहे, आता परत जायचं नाही. आता नारायणाची प्राप्ती करूनच परत जायचं, परमात्म्याची प्राप्ती करूनच परत जायचं, असा दृढ निश्चय असला पाहिजे. एकाला विद्या प्राप्त करायची होती. त्याने गुरुला विचारलं की कसं करू, काय करू. ते म्हणाले शास्त्राचा अभ्यास कर. तो म्हणाला शास्त्र पाहिले की झोप येते मला. मग मी काय करू. गुरु म्हणाले असं कर, ज्या वृक्षाखाली तू विद्या अभ्यास करतो त्या झाडाला पारंबी आहे, त्या पारंबीला तुझी शेंडी बांध. शेंडी बांधली पारंबीला, शेंडी तुटो का पारंबी तुटो. दृढ निश्चय लागत असतो. दृढ निश्चय नसला तर विद्येची प्राप्ती होत नाही. ज्यांचे संकल्प दररोज दररोज बदलतात ते विद्या प्राप्त करू शकत नाही. विद्या काय, जीवनामधलं कोणतंही श्रेष्ठ प्राप्त करायचं असलं तर निश्चय दृढ लागतो. ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये परमार्थाचा विचार आहे, ओळखलं नारद भगवाननी. नारद भगवाननी त्याला अनुग्रह दिला, दीक्षा दिली, मंत्र दिला. मन जागेवर आणण्यासाठी मंत्राचा उपयोग आहे. मनाला तंत्र पाहिजे ना, ते मंत्र जप केल्यानं ते तंत्र मिळतं. मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवा. खूप शांतपणे म्हणायचं. त्या मंत्राचा प्रभाव आपल्या मनावर पडला पाहिजे. चवताळून नाही म्हणायचा मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. काही आपल्याला त्रास असला की एकांतात बसायचं आणि मंत्र जप करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता जी मंडळी पारायण करत आहे ना, यांना रात्री ते पारायण ऐकू येत असेल झोपेमध्ये. झोपेमध्ये त्या ओव्या ऐकू येतात. अशी भावना निर्माण होते की आपण पारायणच करत आहोत. आपण कितीही मोठे असो, कितीही सुविधा आपल्या जीवनामध्ये असो, एकदा आळंदीला पारायण करायचं. अजान वृक्षाखाली पारायण करायचं. ही फार मोठी तपश्चर्या आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. देवा तुची गणेशो सकल मती प्रकाशो, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. हळुवारपणे पारायण करायचं. वर्षातून एखादं करायचं, घरी करायचं, फार शोभून दिसते.
ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र दिला, यमुनेच्या किनारी पाठवलं हे मधुवन, आणि या मधुवनामध्ये ध्रुवानं तपश्चर्या आरंभ केली. पहिल्या 7 दिवसामध्ये मंत्र सिद्ध झाला. मंत्र सिद्ध झाला म्हणजे तो ऐकायला यायला लागला. अब ज्या मंत्राचा जप आपण करतो मनापासून केला, तो मंत्र सिद्ध होऊन जातो. मंत्रसिद्धी प्राप्त झाल्यानंतर मग तो मंत्र ऐकू यायला लागतो. ध्रुवाला तो मंत्रसिद्धी प्राप्त झाली 7व्या दिवशी. आकाशामध्ये सिद्धांचे दर्शन व्हायला लागले. आपल्याला कालचं नाही आठवत, म्हणजे आम्हाला काल काय होतं ते नाही आठवत. 8 दिवसापूर्वी या तारखेला आपण कुठे होतो, काय होतो, काही आठवत नाही. लवकर विसर पडतो. काही लोकांना मागचे जन्मही आठवतात. कारण काय, ते त्यांनी तेवढी तयारी केलेली आहे, त्यांचं मन तेवढं सिद्ध झालेलं आहे. जेवढी तयारी, जेवढे प्रयत्न, तेवढं यश. या जगातल्या ज्या विद्या आहेत ना, ह्या विद्या फार लहान लहान विद्या आहेत. याच्यापेक्षा मोठी विद्या आहे ब्रह्मविद्या. त्या ब्रह्मविद्येची प्राप्ती होते. सिद्धांचं दर्शन झालं. इंद्राच्या मनामध्ये भावना निर्माण झाली, हा क्षत्रिय वंशातला आहे ध्रुव, हा 5 वर्षाचा आहे, एवढी घोर तपश्चर्या करतो आहे, कशासाठी करत असेल? आपलं पद घेण्यासाठी तर नसेल ना. दुर्भावना निर्माण झाली आणि संकट आणले ध्रुवाच्या तपश्चर्येमध्ये. देवांनी संकट आणावे का? देवांनी संकट आणले. 8 प्रकारचे विघ्न आहेत ध्रुवाच्या तपश्चर्येमध्ये. आपण काही चांगलं काम करायचा संकल्प केला की संकट येत असतात. निश्चितपणे समजून चालायचं, ही माझी साधना परिपक्व करण्यासाठी आहेत हे अवरोध. घरामध्ये 4-2 लोक जर कठोर स्वभावाचे असले आणि प्रत्येक कार्यामध्ये काहीतरी टोकाटोकी करायला लागले, समजून चालायचं आपला उद्धार होणार आहे. आजूबाजूचे लोक, काय गरज आहे एवढं करायची, काय आवश्यकता आहे, कशाला ऐकायचं कीर्तन? ग्रंथात लिहिलेलं आहे ना, तिथे पाहायचं. ते कशाला जायचं कीर्तन ऐकायला? कशाला हे सगळं करायचं? पंढरपुरामध्ये देव आहे, घरी नाही का? अरे महाराज म्हणतात ना, आपल्याला उपदेश केला ना, महाराजांनी सांगितलं ना आपल्याला, गेलं पाहिजे पंढरपूरला. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, हे परमात्मा म्हणतात. त्यांच्यासोबत बोलता नाही येत, तर्क करता येत नाही, करू सुद्धा नाही. तुम्ही नका करू, पण आम्हाला करू द्या. आम्ही जे धारण केलेलं आहे ते तर आम्हाला पालन करू द्या त्याचं. आपला विश्वास दृढ पाहिजे. देवांचे संकट, पण ध्रुवाची तपश्चर्या ढळली नाही. सूर्याचं तेज कमी पडलं, चंद्राचं तेज कमी पडलं. ब्रह्मदेवाला मंत्र ऐकू गेला. ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव विचलित झाले, काय करावं आता? सगळे देव गेले. ब्रह्मदेवाला विनंती केली, तुम्ही जा, नारायण भगवानकडे जा, नारायण भगवानला सांगा ध्रुवाची तपश्चर्या सफल करा. देवांनी विनंती केली. मग ब्रह्म गेले, नारायण भगवानला सांगितलं, प्रभू एक 5 वर्षाचा बालक एवढी साधना करतोय, त्याच्यावर कृपा करा. नारायण भगवानला कृपा करायचीच आहे. नारायण भगवान म्हणाले, देवांनो मला जायचंच आहे त्याच्यावर कृपा करण्यासाठी. आणि मग नारायण भगवान प्रगट झाले.
ओ हरिनारायण हरि हरि सतदै सवै तदैव प्रतिपादितां गिराः. या मधुवनातला प्रसंग आहे ना, म्हणून त्या मधुवनातला श्लोक म्हणावा अशी इच्छा झाली. सवै तदैव प्रतिपादितां गिरा दैवी परिज्ञात परात्मनिर्णयः. ध्रुवाला दिसलं नारायण भगवानचं स्वरूप, शंख चक्र गदा पद्म. हाक मारली, ध्रुवा डोळे उघड, मी आलो आहे. ध्रुवाने डोळे उघडले, परमात्म्याला समोर पाहिलं. आपल्या नातवंडांना ह्या कथा सांगायच्या, हे प्रसंग सांगायचे. त्यांच्या मनाची जडणघडण यातून होत असते. वडिलांनी गंध लावलं तर मुलगा म्हणतो, बाबा मलाही गंध लावा. वडिलांच्या गळ्यामध्ये माळ असली तर मुलगा म्हणतो, बाबा माझ्याही गळ्यात पाहिजे, मला माळ द्या. जे जे वडील करतात ते मुलाला करावं असं वाटतं. परिवारातले लोक जे जे करतात ते मुलांना करावं असं वाटतं. ध्रुव महाराजांनी परमात्म्याचं स्वरूप पाहिलं, हाक मारली, ध्रुवा डोळे उघड. उघडले ध्रुवानी डोळे, पाहिलं परमात्मा साक्षात आईच्या देवाऱ्यामध्ये जसं स्वरूप होतं तसं स्वरूप. आता परमात्म्याची स्तुती कशी करू? स्तुती करत असतात, आता कशी करू स्तुती हा प्रश्न पडला. परमात्म्यानं स्पर्श केला, गालाला स्पर्श केला, शंखाचा स्पर्श. शंख म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा स्पर्श झाला वाणीला. ज्ञानमय वाणी पाहिजे मनुष्याची. मनुष्याच्या वाणीमध्ये ज्ञान पाहिजे. दिवसभर आपण भाराभर बोलत असतो, पण संध्याकाळी थोडंसं जरा अवलोकन कधी केलं की आज दिवसभर काय काय बोलणं झालं. अमुकाची भेट झाली, हे बोलणं झालं, त्याच्याशी बोलणं झालं, याच्याशी बोलणं झालं, याच्याशी बोलणं झालं. किती कामाचं होतं, किती व्यर्थ होतं. लक्षात येतं की अरे व्यर्थच जास्त होतं, कामाचं खूप कमी होतं. पारमार्थिक बोलणं कमी होतं, व्यर्थच्या गोष्टी आपला संबंध नाही तेच बोलणं जास्त होतं. काही लोकांना सगळ्या गावातली खबर असते, सगळ्या लोकांच्या खबर असते, पण स्वतःची खबरच नसते. स्वतःबद्दल काहीच माहीत नसतं, पण जगाबद्दल भरपूर माहीत असतं. हे व्यर्थ आहे सगळं. ध्रुव महाराजांच्या वाणीला स्पर्श झाला, गालाला स्पर्श झाला, ज्ञान जागृत झालं आणि ध्रुव महाराज गायन करायला लागले. योन्तं प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्य खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सगळं देणारा परमात्मा आहे असं म्हणता येतं का की आपण अमुक अमुक दिवशी असं असं करू? आपण राहिलो पाहिजे ना ते करण्यासाठी, राहणं जरुरी आहे ना. पुढल्या वर्षी आम्ही असं असं करू असं कसं म्हणता येईल? कारण राहावं लागेल. आपल्याला ठेवलं तर करता येईल. आपण पराधीन आहोत, कधी वेळ येऊ शकते. असं काही ठरलेलं आहे का की इतके वर्ष आम्हाला राहू द्यायचं म्हणून?
यमदेवावर काही केस नाही टाकू शकत आपण. यू हॅव नो राईट टू टेक अस टू यमलोका. तुम्हाला अधिकार नाही आम्हाला तिथे नेण्याचा. आमचे 100 वर्ष पूर्ण झालेले नाहीत अजून. माइंड इट, लक्षात ठेवा. यमदेवाला तर मोठा थरकाप होईल, मग कोणी चालू देणार नाही. असं नाही, एका क्षणामध्ये आहे सगळं, जिकडच्या तिकडे. म्हणताच येत नाही. त्या परमात्म्यानं या देहाला चेतना दिली. चेतना देणारा तो परमात्मा आहे. वाणीचा शब्द मुखातल्या मुखातच राहतो. मनातली गोष्ट मनातल्या मनातच राहते. बोलूनही बोलणं पूर्ण होत नाही, सांगूनही सांगणं पूर्ण होत नाही. मनातलं सांगण्याच्या आधीच निघून जावं लागतं. सगळं देणारे परमात्मा आहे, चैतन्य देणारे. या देहाला चैतन्य त्यांनी दिलं. दृष्टीला दर्शन दिलं. डोळे उघडले की आपल्याला दर्शन आहे. श्रवणाला शब्द दिला, कानाला शब्द दिला, पायाला गती दिली, हाताला कर्म दिले, मनाला चिंतन दिलं. हे सगळं देणारा तो परमात्मा आहे. ध्रुव महाराजांच्या पहिल्या श्लोकामध्ये हेच आहे की सगळ्या जगाला चैतन्य देणारे परमात्मा, तुम्ही मला वाणी दिली आणि त्या परमात्म्यानं दिलेल्या वाणीनं त्या परमात्म्याचं गुणगान करायचं. नारायण म्हणा. आम्ही म्हणतो तसं म्हणा. नारायण 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 दोन मिनिटांनी. चैतन्य दाता आहेत परमात्मा, चैतन्य देणारे. सगळं दिलंय आपल्या शरीराला. फार मोठी कृपा आहे. आपले सगळे कामं तो परमात्मा करतो ना. आपण तर निघून आलो इथून. परिवारचे परिवार आले, लहान मोठे आले, सगळे कामं दिले सोडून. ज्यांच्यावर फार मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या, ते जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आलेल्या आहेत. इथे हजर आहेत. ज्यांना हलता सुद्धा येत नाही, कारण सगळा व्यवसाय आहे त्यांचा, उपजीविका आहे, पण दिली बाजूला ठेवून. परिवारचा परिवार हजर आहे. ही कृपा आहे परमात्म्याची. ध्रुवाला विचारलं नारायण भगवाननी, ध्रुवा तुला मी ध्रुव लोक देतो. न मागता देऊन टाकलं परमात्म्यानं. मागायची गरजच नाही. तिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. आई म्हणाली होती, नाशवानाची काय कृपा प्राप्त करायची. कृपा जर प्राप्त करायची तर ती अविनाशीची करायची. परमात्म्याची कृपा प्राप्त करायची. जगातल्या माणसाची कृपा मिळवून करणार काय. आता प्रेमानं जवळ बसवेल, उद्या उठून देईल. चला निघा. माणसानं दिलेलं कधीच पुरणार आहे. कोणाला पुरलं आहे. मनुष्याची काय कृपा प्राप्त करायची. कृपा प्राप्त करायची परमात्म्याची, अविनाशीची कृपा प्राप्त करायची. ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये ते शब्द ठसले होते आईचे. परमात्म्याची कृपा श्रेष्ठ आहे. जगाला दोष नाही द्यायचा. जग जसं आहे तसं आहे, ठीक आहे, योग्य आहे, त्याच्यामध्ये काही दोष नाही. जगाकडून अपेक्षा करायची गरजही नाही. आपणही जगातच आहो ना. आपणही कोणाचं तरी मन दुखवत असतो. आपणही कोणाची आशा आकांक्षा पुरवू शकत नाही. आपली मर्यादा आहे. आपण कोणाला देत नाही. आणि आपण कशाला अपेक्षा करायची की मला मिळावं. जग जे आहे ते ठीक आहे. जगामध्ये काही दोष नाही. फक्त चुकीच्या ठिकाणी आपण आपली आशा लावलेली आहे.
त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपली आशा असली पाहिजे. ध्रुव लोक देऊन टाकला, जो बदलत नाही, कधीच बदलत नाही, जो शाश्वत आहे. आता विचारलं, आता ध्रुव महाराजांचे लक्षात आलं की अरे आपण तर नाशवान वस्तू मागितली. मनामध्ये इच्छा निर्माण झाली मागण्याची, हे बरोबर नाही झालं. मागायचंच नाही त्या परमात्म्याला. मागितल्यानं मागायचं नाही, तो सगळं जाणतो. आता परमात्मा म्हणतात ध्रुवा तू पुन्हा माग, तुझी काय इच्छा असेल ते माग. आणि मग ध्रुव महाराजांनी आता वरदान मागितलं. आता महत्वाचं आहे, आता हे विचार करून मागितलं. भक्तिम हो प्रहवताम त्वयि मे प्रसंगो भूयादनंत महताम मलाशयाना एनांज सोलबण मुरुव्यसनं भवाब्धिं नेशे भवदगुण कथामृतपानमत्त. हे परमात्मा, ज्यांचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे, जिनका अंतकरण पूर्ण रूप से शुद्ध हो चुका है, ऐसे भक्तों का संग मुझे दीजिए. जे परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहे. कारण भक्ताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर माझं ही जीवन परमात्म्याच्या भजनामध्ये तल्लीन होईल. माझ्या जीवनातले दोष सुद्धा नष्ट होतील. दोष असले तर भक्तीची प्राप्ती नाही होत. इथे वृंदावन धामला एक महात्माजी होते. एक भक्त आला त्यांच्याकडे, हात जोडून म्हणाला मला दीक्षा द्या. ते म्हणाले की दीक्षा देतो, पण 12 वर्ष गोवर्धनाची परिक्रमा करायची. 12 वर्ष. ठीक आहे. गुरु महाराज 12 वर्ष परिक्रमा केली गोवर्धनाची. 12 वर्षानंतर आला. गुरु महाराज 12 वर्ष पूर्ण झाले, आता मला दीक्षा द्या. गुरु महाराज म्हणाले की अजून वेळ नाही आली, अजून 12 वर्ष परिक्रमा. पुढचे 12 वर्ष परिक्रमा, 24 वर्ष गोवर्धनाची परिक्रमा. ही सत्य घटना आहे बरं का. पुन्हा आले गुरु महाराज, पुन्हा 12 वर्ष झाले, 24 वर्ष परिक्रमा झाली. गुरु महाराज म्हणाले की नाही, अजून राहिलं, जा 12 वर्ष आणखी परिक्रमा करा. त्यांना असं वाटलं हे येणारच नाही. पुन्हा 12 वर्ष परिक्रमा केली, 36 वर्ष परिक्रमा केली, अर्ध आयुष्य गेलं. आणि मग आला परत. परत आल्यानंतर गुरु महाराज म्हणाले की आता तू तर जगद्गुरु झालायस आणि फार मोठ्या संस्थेचे आचार्य ते झाले आणि वृंदावन धाम मध्ये जगद्गुरु म्हणून मोठ्या पदाला गेले. ही सत्य घटना आहे. ही संतांची भूमी आहे. इथे संतांनी निवास केला, हजारो संत. त्या संतांच्या चरणाचा स्पर्श या मातीला झालेला आहे. ध्रुव महाराजांनी संत संग मागितला. देव वसे चित्ती म्हणायचं. देव वसे चित्ती, देव वसे चित्ते संगते. श्रीमद भागवतामध्ये जे परमार्थ तत्व सांगितलेलं आहे ते आपल्याला आकलन झालं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. ते श्रीमद भागवताचा जो श्लोक आहे त्या श्लोकाचाच हा अभंग आहे. महाराजांनी जसाचा तसा रचला.
देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. म्हणा. देव वसे चित्ते त्याची घडावी संगती. देव वसे चित्ते त्याची घडावी संगती. 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 ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. मना देवा पूर्वावी वासना. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना.